मी जी इंडस्ट्रियल प्रेस घेतलेली आहे त्या प्रेसबद्दल बऱ्याच वेळेला रिव्ह्यू विचारला गेलेला आहे. त्याची हिस्ट्री काय झाली, कशी झाली आणि ती लेट काय यूज केली हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर आज तुम्हाला मी ही प्रेस, आता ब्लाऊज बघा, हा ब्लाऊजचा असा लुक आहे प्रेसच्या अगोदर. प्रेस केल्यानंतर ह्या ब्लाऊजचा लुक कसा होतोय हे तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे ह्याचा यूज केल्यानंतरची आपल्या कामाची क्वालिटी कशी होती हे तुमच्या लक्षात येईल. सो हा ब्लाऊज आहे तो प्रेस करते मी. तसं मी आता हिला यूज करते तर छान वाटतंय, कामाची क्वालिटी सुधारते आहे. किंवा पहिलं तर होतंच असं फिनिशिंगमध्येच होतं, पण ह्याच्यामुळे थोडंसं नाही का कपड्याची टेन्शन येत नाही की बाबा कपडा कसं होईल काय होईल. आता हा बघा, हा कपडा थोडासा चुरणारच असतो, म्हणजे प्रेस फिरली की थोडासा श्रिंक होतो. पैठणीमध्ये आहे त्याच्यामुळे, जरी वर्क असल्यामुळे थोडासा तर ह्या कपड्यावरती फरक पडतो प्रेस फिरल्यानंतर, पण दिसायला फिनिशिंग याचं खूप छान दिसतं. आणि प्रेस काम हलकं करते पण वजन खूप असल्यामुळे बेल्ट आला आहे हातामध्ये, तुम्हाला दिसतंय, कारण वेट खूप आहे त्याला. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या क्वालिटीचे कपडे असतात, फॅब्रिक वेगवेगळे असतात, त्यावेळेला टेन्शन थोडं यायचं. पण आता ही प्रेस यूज करते तेव्हापासून ते टेन्शन थोडंसं कमी झालेलं आहे. आता हे ब्लाऊज तुम्ही विदाऊट प्रेसचं पाहिलं होतं, आता प्रेस झाल्यानंतर याचं फिनिशिंग बघा. कपडा वगैरे असं इतकं सुंदर आणि छान होतोय की कंपनी कोणती काय हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण मी तर घेतलेली आहे सिल्टीची, आणि ह्याच्यामध्ये बरेच ब्रँड आहेत, त्याच्यामुळं तुमच्या प्राईसच्या ह्याच्यानुसार तुम्हाला जी परवडेल, जी योग्य वाटेल ती तुम्ही घेऊ शकता. सो फिनिशिंग तर अगोदरच आपलं छान आहे, त्यात अजून फिनिशिंगला 4 चांद लावायचं काम जे आहे ते ही प्रेस करते, जे तुमच्या पाहून लक्षात आलंच असेल. तर सुंदर सुंदर ब्लाऊज अशी प्रेसमुळे दिसून येतात प्रेस केल्यानंतर. त्याला लटकन लावलेले तसे. सो तुम्हाला जर अशी इंडस्ट्रियल प्रेस घ्यायची असेल बिनधास्त घ्या, कंपनी तुम्ही चॉईस करा, तुम्ही निवडा, कम्पेअर तुम्ही करा सगळ्या गोष्टींबरोबर, आणि मग तुम्हाला जी परवडेल, जी पटेल ती घेऊ शकता. सो असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायचं आहे. बाय.